करा मित्रांनो, 2 मिनिटं ब्रेक घेतला मी महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. तुम्हाला सांगतो आता मला ब्रेक घेतल्यानंतर महाराष्ट्रातली जनतांसाठी, आता महाराष्ट्रातले तरुण मला कोण कमिटमेंट करेल, कोण काय करेल, ज्यांना भाषणं चांगले वाटले. 18 पक्ष जातींसाठी लढलो, सगळ्यांसाठी लढलो, सगळ्या जनतांसाठी भाषणं केली. आता तुमच्या हातात आहे मला कोण सपोर्ट करते, कोणाचे कमिटमेंट कशी येते. आता बघू महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. महाराष्ट्रात सांगतो आपण कुठल्या सरकारला, कुठल्या मुख्यमंत्र्यांना, कोणाला खासदारांना, आमदारांना कोणाला घाबरत नाही. पण आपण सत्तेच्या बाजूवर चालणारे कार्यकर्ता आहे, जनतांसाठी लढणार आहे. 24 तास 18 पक्ष जातींसाठी कामं करणार आहे. कुठं गोरगरीबावर तिथं भ्रष्टाचार होईल, तिथं चांगदेव जाधवचा आवाज होणार, तिथं भाषण होणार. जनतांसाठी मिळू तर चालेल, जनतांसाठी तिथं निश्चितपणे लढणार. गोरगरिबांसाठी मिळू तर चालेल, पण जिथं अन्याय होईल गोरगरिबावरनी तिथं चांगदेव जाधवचा आवाज राहणार. कोणावर पण होऊ दे, कुठल्या जातींवरनी होऊ दे, 18 पक्ष जातींसाठी आपण उभा आहे तिथं जनतांसाठी. आता महाराष्ट्रातली तरुण पिढी, यंगस्टार पिढी, महाराष्ट्रातली अलग राज्यातली, अलग कोण्यातली, महाराष्ट्रातली संपूर्ण जनता, माझी मायबाप माऊली सगळी मला प्रेम करणारे, यूट्यूबला मला भरून प्रेम दिलं तुम्ही. महाराष्ट्रातल्या जनतेने मला कमिटमेंट केलं. आता बघू महाराष्ट्रातली जनता मला कुठपर्यंत पोचवते, महाराष्ट्रातल्या शिखरावर पोचवते ते का, महाराष्ट्रातल्या तरुण पिढी महाराष्ट्रातली उचलून धरते ते का, बुजुर्ग मला मदत करते ते का. महाराष्ट्रातल्या जनतांचा मला सपोर्ट घेणं, तुमचा आशीर्वाद घेणं, तुमचं प्रेम घेणं आजकाल मला लय गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतांमधलं, तरुणांमधलं आम्ही नवीन टायगर निर्माण करायला बघतोय. तुमच्या विचारानं, तुमच्यासाठी काहीतरी महाराष्ट्रात नवीन काहीतरी लीडर म्हणतोय. तुमच्यातला एखादा सामाजिक कार्यकर्त्याला वर जाऊ द्या, चांगदेव जाधवसारख्या कार्यकर्त्याला सामाजिकपणे न्याय करताला तुमच्यासाठी लढतोय. आणि यासाठी आपलं मनोज जरांगे पाटील पण, संतोष देशमुखाचा जेवढा मॅटर झाला आहे, जेवढे हे झाले, मोर्चे करायला लागलेले, आंदोलन काढायला लागलेले, आणि त्यांचं धनंजय देशमुख पण आहे, ते संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी समाज त्यांच्या पाठीशी आहे. असं होऊन ही घटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला आणि छत्रपती शिवराय यांच्या मावळ्यांना नमस्कार करतो, वंदन करतो, मानाचा मुद्रा घालतो. आणि असंच महाराष्ट्रातली जनताने असंच आम्हाला प्रेम द्यावं भरून. महाराष्ट्रातल्या जनतांमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात ही भाषण व्हायरल करावं, महाराष्ट्रातल्या जनतांमध्ये पोचावं, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी पोचावं. कुठं भ्रष्टाचार होतोय, कुठं अत्याचार होतोय, गोरगरिबांना न्याय भेटत नाही, कोर्टाची चक्कर काटायला लागते, पोलीस स्टेशनची चक्कर काटायला लागते. बघा आम्ही सामाजिकपणे भाषण केलं, आम्हाला काय वेळेस पोलिस पण भाषण करून दिलं नाही, ते हाकलून दिलं. आमच्यावरनी भ्रष्टाचार होतो, आमच्यावरनी पण अत्याचार होतो. आम्ही कोणाला अत्याचार झाला तर आम्ही सहन करून त्याच्यातनं विचार करून, त्यातनं एक माइंड करून, त्यातनं डोकं करून भाषणाला सुरुवात करतो. आम्ही विचार करून भाषण काढतो. आज मला तुम्हाला बोलायचं असलं तर 10 वेळा विचार करायला लागतंय जनतानं. कोणावर विश्वास ठेवून आजकाल कोणाच नाही. आजकाल हे दुनिया झाली मनी खिशात असेल तर म्हणे 18 धनी मागं लागते, ते पैसे आजकाल दुनिया झाली. एकदा आपल्याला नाव कमावायला दिवस लागतं, पण नाव एकदा गेलं म्हणजे कुठल्या बाजारात नाव भेटत नाही आपल्याला. नाव म्हणजे नाव असतं महत्त्वाचं, आपण इज्जत कमवतो, ही कमवतो. एकदा नाव गेलं कुठल्या बाजारात भेटत नाही. आपल्या जनतांमध्ये आपण ट्विट केलं, जनतांमध्ये शेअर केली, ते आपण भाषणं भले दिग्गज भाषणं केली. जनताने मला भरून प्रेम दिलं. आता कमिटमेंट करणं, आता तुम्ही सपोर्ट करणं तुमच्या हातात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.